हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे सॅटर्डे, आज आहे मला सुट्टी आहे. तर आज चला, आज खूप गरमी तर खूपच वाढलेली आहे, उन्हाळा खूप आलेला आहे. म्हणून आपल्या ज्याप्रमाणे गरमी वगैरे म्हणजे ज्याप्रमाणे ऋतू बदलतात त्याचप्रमाणे आपल्या आहारातही आपण थोडेफार बदल करावे लागतात. त्याप्रमाणे आपल्याला शरीराला जे पौष्टिक असेल ते आपल्याला खावं लागतं. जसं थंडीच्या ह्याच्यात आपण ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे खातो किंवा लाडू वगैरे करतो, त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही आपल्याला आपल्या शरीराला त्याच्याचप्रमाणे पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी कोणते लाडू बनवावे किंवा काय करावं असा आपल्याला प्रश्न पडत असतो. कारण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू हे असं लाडू हे आपण खाऊ शकतो, कारण ते उष्ण असतात. आणि आता उष्णतेमध्ये थोडासा तेवढ्या प्रमाणात आपण ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊ नाही शकत, कारण ऑलरेडी बाहेर उष्णता, आपल्या शरीरातली उष्णता असते ते आपण म्हणून ह्यासाठी एक सोपा असा मी सोपे असे लाडू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते लाडू कसले आहेत आणि आपण ते कशाचे लाडू बनवणार आहेत हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला तर आपण बघूया आता रेसिपीला. आणि आजच्या लाडूच्या रेसिपीचं नाव आहे गव्हाचे पौष्टिक लाडू. मी गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. ते इथे घेतलेलं आहे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे आहे गूळ, हे आपण गुळामध्ये बनवणार आहोत. इथे घेतलेलं आहे 1 वाटी तूप. ह्याच वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे अंदाजाप्रमाणे तुम्हाला जेवढे ड्रायफ्रुट्स पाहिजे असतील तेवढे ड्रायफ्रुट्स घेतलेले. इथे बदाम, थोडीशी बेदाणी, मनुकं. इथे घेतलेलं आहे डिंक, इथे थोडेसे मखाना आणि इथे घेतलेले आहेत हे काजू. ड्रायफ्रुटचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण सध्या गरमी आहे म्हणून. चला आता आपण स्टार्ट करूया लाडू बनवण्याला. आता इथे मी जे कढईमध्ये आपण 1 वाटी जे तूप घेतले होते ते कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग आपण सर्वप्रथम डिंक जे आहे ते फुलून घेऊया. हे बघा, इथे मस्त असं आपलं डिंक फुलत आहे, जसं फुलून झालेलं आहे छान असं. आता आपण जेवढे सर्व ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते एक एक करून सर्व ह्याच्यामध्ये परतून घेऊया. आता इथे एक एक करून मी सर्व असे ड्रायफ्रूट जेवढे घेतले होते ते सर्व फ्राय करून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याची मिक्सरला बारीक अशी पावडर करूया. एकदम बारीक नाही, थोडी क्रंची अशी, मी तुम्हाला दाखवते. आणि जे तूप आपलं उरलेलं होतं ते 1 वाटी आपण तूप घेतलं, त्याच्यामध्येच मी हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि ते आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया. जर तो तूप थोडंसं गरज वाटली तर आपण वरून टाकू शकतो. दाखवते. हे व्यवस्थित असं भाजून घेऊया, खमंग असं गव्हाचं पीठ. बघा, इथे आपलं गव्हाचं पीठ मस्त असं भाजून होत आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप ते सुकं वाटत होतं म्हणून मी आणखीन 1 मोठा चमचा तूप ॲड केलेला आहे. आणि असं खमंग असं भाजून घ्यायचं जेणेकरून ते चिकटत नाही. अजून 5-10 मिनटं व्यवस्थित मी भाजून घेते हे पीठ. हे बघा, इथे आपलं गव्हाचं पीठ आहे ते मस्त असं भाजून झालेलं आहे, एकदम खरपूस असं तुम्ही बघू शकता. आणि मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे थंड होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं जी कढई होती त्याच्यामध्ये मला गूळ पातळ करून घ्यायचं आहे. आणि हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आता सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते आणि नंतर लाडू बनवते. हे बघा, अशी जाडसर अशी मी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे. एकदम पीठ असं नाही, थोडंसं रवाळ असं हे आहे. हे बघा, अशी करून घेतलेली आहे. तर आपण पिठामध्ये ॲड करूया. आता इथे मी गूळ पातळ करून घेत आहे, फक्त जास्त पातळच करायचं आहे आपल्याला हे. आणि ज्या वाटीने आपण पीठ वगैरे घेतलेलं होतं त्याच वाटीने मी हे 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. तर आपण ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेले आहेत, त्याचाही एक गोडपणा असा असतोच, म्हणून हे 1 वाटी गूळ आपण पातळ करून घेऊया आणि ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. गूळ टाकून हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ. आता असे आपण एक ह्याचे लाडू वाळून घेऊया. हो, गुळच बोलते रे, परवा सांगतो गूळ बोल. हे बघा, असे मस्त असे लाडू आपण वळून घेऊया. मला लाडू वळते आणि दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकतात आपले हे गव्हाच्या पिठाचे लाडू बनून रेडी झालेले आहेत. आणि खूप मस्त असे बनतात हे लाडू. अगदी जास्त नाही, फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो, जास्तीत जास्त पाऊण तास. आणि हे लाडू आपले झालेले आहेत. एवढे असे पूर्ण हे एवढे लाडू बनले, मस्त असे लाडू बनवलेले आहेत. आज तुमच्यासोबत मी गव्हाच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे. आणि खूप मस्त असे हे लाडू होतात आणि उन्हाळ्यासाठी अगदी मस्त असे आहेत.
ड्रायफ्रूटचं थोडं ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत, पण ते थोड्या प्रमाणातच घातले आहेत, तेवढे बस होतात आपण. म्हणून हे असे गव्हाचे लाडू खूप मस्त असे आहेत. आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे प्रवासाला किंवा प्रवास करावा लागतो किंवा गावाला वगैरे सर्वांना जावं लागतं. त्यासाठी हे लाडू जर तुम्ही बनवले तर हे 15-20 दिवस मस्त असे राहतात. तर तुम्ही असे हे लाडू ट्राय करा आणि रेसिपी शेअर करा. आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व शेअर करा, सबस्क्राइब करा, बोल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.